नमस्कार. आपण डिप्रेशन या विषयावर खूप कमी प्रमाणात बोलतो. इतरांच्या किंवा आपल्या स्वतःबद्दलही आपण याबद्दल विचार करत नाही. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात डिप्रेशनचे असते आणि शहरात राहणाऱ्या स्त्रिया यांच्यात तर हे प्रमाण अतिप्रमाणात असते. त्याचबरोबर अशा स्त्रियासुद्धा डिप्रेशनने खचून जातात की ज्यांना घरात राहून फक्त मुलांचा सांभाळ, घरकामं ह्या गोष्टीच कराव्या लागतात आणि कमीत कमी त्या बाहेर पडतात. आपल्याकडे बरेच जण नेहमी असंच समजतात की डिप्रेशन हा आजारच नसतो. असं काही नसतंच. याचा संबंध फक्त हा मानसिक म्हणजे मनावर, विचारांवर होणारा याच्याशी बदल असतो. तो शरीरावर त्याचा परिणाम होतच नाही. पण आपण ही गोष्ट मान्यच करत नाही की डिप्रेशनचा सर्वात जास्त परिणाम हा शरीरावर होतो. डिप्रेशनमुळे शरीर खचते, त्याची झीज होते आणि ही झीज आपण योग्य आहार, व्यायाम आणि मोकळी हवा, त्याचबरोबर मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी याच्यातूनच काढू शकतो. आणि हे प्रत्येकालाच जमेल असं नाही. त्याचबरोबर आपण हा विचार करतो, यार हिचं तर सर्व बरोबर आहे, सगळं काही चांगलं चालू आहे, बाहेर फिरायला जाणं, चांगल्या गोष्टी खाणे, सर्व काही व्यवस्थित, चांगले कपडे, मग हिला कसलं टेन्शन, हिला कसलं डिप्रेशन. तर यालाच आपण एंडोजेनस डिप्रेशन म्हणू शकतो, म्हणजेच अंतर्जात उदासीनता. डिप्रेशन हे प्रामुख्याने अनुवंशिकही असते किंवा जैविक घटकांमुळे जे बदल होतात त्यामुळेही डिप्रेशन येते. तर हे असे नैराश्य असणेसुद्धा तेवढेच घातक असते. त्याचबरोबर जर डिप्रेशनवर आपण लगेच विचार नाही केला तर हेच डिप्रेशन आपले लाईफ लाँगही होऊ शकते. आणि मग काय, डिप्रेशनमध्ये राहणं हा आपला स्वभाव बनायला लागतो. यासाठी आपण निगेटिव्ह विचार करणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. नेहमी पॉझिटिव्ह राहून आपल्या अडचणी आपल्या माणसांबरोबर शेअर केल्या पाहिजे. बोलणं आणि यातूनच मार्ग काढणं हे करता यायला हवं. त्याचबरोबर आपण समोरच्यांनी ठेवलेल्या अपेक्षेला कमी पडतोय किंवा आपल्याकडनं आपल्या वागण्यात आपण खूप परफेक्ट असायला हवं असं वाटणं, हे सुद्धा डिप्रेशनचं एक मूळ कारण असू शकतं. म्हणून आपण एखादं काम नाही जमलं तर ते मी कमी आहे, त्यामध्ये मी कमी आहे आणि माझ्यातच कमीपणा आहे, हे कुठेतरी मीच कमी पडले हे आपण ठरवून टाकतो आणि मग स्वतः